श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या जवळ राहणारा प्रत्येकजण स्वामींचा खरा भक्त असतोच असे नाही, आणि स्वामींची परीक्षा उत्तीर्ण होणारा प्रत्येकजण इतिहासात अजरामर होतो. सुंदराबाई, बाळप्पा आणि चोळप्पा ही 3 नावे स्वामी चरित्रात वारंवार येतात. पण त्यांच्या जीवनातून आपण काय शिकतो? कोणाचा गुण घ्यावा? कोणत्या चुका टाळाव्यात? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या 3 भक्तांच्या जीवनातून तुमची स्वामी सेवा अधिक शुद्ध, अधिक प्रभावी आणि अधिक फलदायी होऊ शकते. नंबर 1. सुंदराबाईकडून काय शिकावे? सुंदराबाईला स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला तिची सेवा मनापासून होती, पण हळूहळू अहंकार, अधिकाराची भावना आणि लोभ वाढू लागला. सेवा केली म्हणून गर्व करू नये. स्वामींच्या जवळ असल्याचा अभिमान ठेवू नये. सेवेमध्ये पैसा, मान-सन्मान किंवा स्वार्थ येऊ देऊ नये. स्वामी सर्व पाहत असतात. सेवा मोठी नाही, सेवेमागचा भाव मोठा असतो. दुसरे, बाळप्पाकडून काय शिकावे? बाळप्पा हे अत्यंत नम्र, संयमी आणि निष्ठावान सेवक होते. स्वामींनी त्यांची अनेकदा परीक्षा घेतली, पण त्यांनी कधीही स्वामींवरील विश्वास सोडला नाही. शिकवण: गुरूंवर अढळ श्रद्धा ठेवा. कितीही संकटे आली तरी सेवा सोडू नका. संयम हेच भक्तांचे सर्वात मोठे शस्त्र आहे. स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे कल्याण असते. श्रद्धा आणि सबुरी असेल तर स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. चोळप्पाकडून काय शिकावे? चोळप्पा गरीब होते, पण भक्तीमध्ये श्रीमंत होते. त्यांनी स्वामींना स्वतःच्या घरात स्थान दिले. अनेक अडचणी आल्या, लोकांनी टीका केली, तरी त्यांनी सेवा सोडली नाही. घरात स्वामींना स्थान द्या. परिस्थिती कितीही कठीण असली तरी भक्ती सोडू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. गुरुसेवा म्हणजे संपूर्ण समर्पण. समर्पण असेल तर स्वामी स्वतः भक्ताची जबाबदारी घेतात. आजच्या स्वामी भक्तांसाठी संदेश: आज आपणही सेवा करतो, पारायण करतो, नामजप करतो, पण स्वतःला प्रश्न विचारा, माझ्या सेवेत अहंकार तर नाही? मी प्रसिद्धीसाठी सेवा करतो की स्वामींसाठी? संकट आले की माझी श्रद्धा डळमळते का? मी चोळप्पाप्रमाणे समर्पित आहे का? मी बाळप्पाप्रमाणे संयमी आहे का? स्वामींच्या सेवेत सुंदराबाईंसारख्या चुका टाळा. बाळप्पासारखी श्रद्धा ठेवा आणि चोळप्पासारखे समर्पण ठेवा. स्वामींना बाह्यसेवा नको असते. त्यांना निर्मळ मन, निस्वार्थ भाव आणि अखंड विश्वास हवा असतो. चला, शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया: अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींना सेवा प्रिय आहे, पण त्याहून अधिक सेवकाचा निर्मळ भाव प्रिय आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटातील लीलांमध्ये अनेक सेवेकरी आले. काहींना स्वामींनी जवळ केले, काहींवर अपरंपार कृपा केली, तर काहींना कठोर परीक्षा दिल्या. पण या सर्व लीलांमधून एक मोठा संदेश मिळतो. सेवेमध्ये अहंकार आला की कृपा दूर जाते, आणि नम्रता आली की स्वामी स्वतः जवळ येतात. अक्कलकोटमध्ये चोळप्पा हे स्वामींचे अत्यंत जवळचे सेवेकरी होते. स्वामींनी त्यांच्या घरी वास्तव्य केले. अनेक वर्ष चोळप्पांनी तन, मन आणि धनाने सेवा केली, पण स्वामींनी त्यांनाही वेळोवेळी परीक्षा दिल्या, कारण सेवकाने सेवेचा अभिमान बाळगू नये. मी स्वामींचा सर्वात जवळचा आहे हा भाव मनात आला तर तोच अध्यात्मातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. स्वामींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की सेवा मोठी नाही, तर सेवेतील समर्पण मोठे आहे. सुंदराबाईंचे उदाहरण तर प्रत्येक सेवेकराने स्मरणात ठेवावे. स्वामींची अत्यंत जवळची सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. स्वामींच्या आसपास राहण्याचा, त्यांच्या दैनंदिन सेवेत सहभागी होण्याचा मान त्यांना मिळाला. पण हळूहळू त्या सेवेत माझेच ऐकले पाहिजे, माझेच महत्त्व आहे असा भाव निर्माण झाला. जिथे मीपणा आला तिथे स्वामींनी त्यांना दूर केले. स्वामींची ही लीला आपल्याला की सेवेपेक्षा सेवाभाव मोठा आहे.
अधिकारापेक्षा नम्रता मोठी आहे. दुसरीकडे बाळाप्पा महाराज यांचे जीवन पाहिले तर नम्रता, श्रद्धा आणि समर्पण यांचे मूर्तिमंत उदाहरण दिसते. त्यांनी कधी मानाची अपेक्षा केली नाही, प्रसिद्धीची इच्छा धरली नाही. स्वामींनी जे सांगितले तेच केले, म्हणून स्वामींची विशेष कृपा त्यांच्यावर राहिली. बाळाप्पांनी स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण केले होते. त्यामुळे त्यांचे नाव आजही भक्तिभावाने घेतले जाते. आज आपणही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात किंवा स्वामी कार्यामध्ये सेवा करीत असतो. कोणाला आरतीची सेवा मिळते, कोणाला यज्ञ विभाग, कोणाला भक्तांची व्यवस्था, कोणाला स्वच्छता, कोणाला नियोजन. पण सेवा कोणतीही असो, ती स्वामींची आहे. त्या सेवेत मी आला तर ती सेवा राहत नाही. ती अहंकाराची सुरुवात होते. कधी एखाद्या सेवेकरी आपल्याशी नीट बोलणार नाही, कधी आपल्या मताला महत्त्व मिळणार नाही, कधी आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार नाही. पण तेव्हा सुंदराबाईंची आठवण करावी. कधी माझ्याशिवाय कार्य होणार नाही असा विचार मनात आला तर चोळप्पाची परीक्षा आठवावी. आणि कधी नम्रतेने सेवा करण्याची प्रेरणा हवी असेल तर बाळाप्पांचे जीवन डोळ्यासमोर आणावे. स्वामींचे कार्य कोणाच्या जोरावर चालत नाही, ते स्वामींच्या संकल्पाने चालते. आपण सर्वजण फक्त निमित्त आहोत. आज आपल्याला सेवा मिळाली आहे, उद्या दुसऱ्याला मिळेल, पण स्वामींचे कार्य अखंड सुरूच राहणार. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने रोज स्वतःला एक प्रश्न विचारावा. मी स्वामींची सेवा करतो आहे की सेवेच्या माध्यमातून स्वतःचा मान शोधतो आहे? जर उत्तर स्वामींसाठी असेल तर कृपा निश्चित आहे. चला, सुंदरबाईंच्या जीवनातून अहंकाराचे परिणाम शिकूया, चोळप्पाच्या जीवनातून समर्पणाची परीक्षा समजूया आणि बाळाप्पांच्या जीवनातून नम्रता व निष्ठा आत्मसात करूया. स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. हे अक्कलकोट निवासी स्वामीराया, आम्हाला सेवेचा अभिमान नको, सेवेचे भाग्य द्या. मान अपमान, लाभहानी, स्तुतिनिंदा सर्व तुमच्या चरणी अर्पण करण्याची बुद्धी द्या. सुंदराबाईंच्या चुका टाळण्याची, चोळप्पांप्रमाणे परीक्षा सहन करण्याची आणि बाळाप्पांप्रमाणे अखंड निष्ठा ठेवण्याची शक्ती द्या. आमच्या प्रत्येक सेवेत फक्त तुमचेच अस्तित्व दिसू दे. माणसे तोडणे हे खूप सोपे असते, परंतु माणसे जोडणे ही अत्यंत अवघड बाब आहे. प्रत्येक मनुष्याने सुईदोऱ्याची भूमिका घेऊन जोडण्याची कला अवगत करावी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.